बघा सकाळी सकाळी आज आपल्या घरी ना कोण आले? कोण आले? गार्गी आणि समर्थ. तर हा बघा दहीगुडे मावशींचा नातू. तर आलाय बघा घरी गार्गीसोबत खेळायला. तर माझ्या घरी गार्गी आली होती ना, तर मग तो इथंच बसला. लय वेळ झालं आणि आज आहे ना लय देवावानी शांत बसलाय बरं का. नाहीतर सारखा म्हणतो मी जातो बाहेर, मी जातो बाहेर. आणि तुला स्कूलला जायचंय का आता? आणि तुला पप्पांनी काय काय आणलं स्कूलला जायला? हां. हां. बॉटल, डब्बा, अजून आणि युनिफॉर्म, नोटबुक्स आणले का? आणि सॉक्स बूट आणले का? शूज आणले. आणि तुला काय काय आणलं गार्गी? बॅग आणि बॉटल आणि डब्बा आणि पॅड आणि स्कूल बूट, पाटी एवढं आणले. मग तुम्ही आता रोज शाळेत जाणार ना दोघं पण? समर्थ तू जाणार ना स्कूलला रोज? कोणासोबत जाणार? कोण सोडवा येणार तुला रोज? पप्पा. पप्पा सोबत जाणार. आणि घ्यायला कोण येणार? मम्मी. बघा लय हुशार आहे आमचा समर्थ. आणि कसा बोलतोय पोपटासारखा नुसता. आणि आता कधी जायचंय आपल्याला घरी? माझ्यासोबत आता येणार ना तू घरी? तुला घरी सोडते मम्मीकडं. येणार ना? हां. मग परत 5 वाजता यायचं बरं का माघारी. बघा कसा गोड गप्पा मारतोय. आणि आज शांत बसलाय बघा. नाहीतर ना सारखा म्हणतो मी वर जातो शंभूकडे खेळायला, शौकडे खेळायला. आणि आज चांगला बंटीसोबत, सिद्धीसोबत मस्त असा गप्पा मारत बसला होता. आता तो 1 2 म्हणून दाखवतो. तुला 1 2 येतं ना? म्हण. हां. 1 2 हां. 3 4 5 6 7 8 9 10. आता तू म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. 15. बघा आमची गार्गी किती हुशार आहे. 50 पर्यंत तिने 1 2 म्हणलेलं आहे. आणि आमचा समर्थ सुद्धा बरं का अजून तो स्कूलला जायचा आहे तरी पण 10 पर्यंत म्हणतो. पण तो आहे ना कॅमेऱ्यासमोर म्हणायला लाजत होता म्हणून मी पुढं म्हणले आणि तो नंतर मागं म्हणला. पण खरंच खूप गोड मुलं आहेत ही दोन्ही पण. आणि खेळतात तर लय भारी बरं का. लय उड्या मारतात. पण आता ना शांत बसल्यात तुम्हाला बघताय ना म्हणून तुम्ही. तर चला. आणि आवडतं ना तुला स्कूलला जायला? आज काय खाऊन आला तू सांग बरं? आ हुलग्याची भाजी. आणि आजी कुठे गेल्या? दादा कुठे आहे तुमचा? दादा दादा खेळाय गेलाय. समर्थ गेली बघा त्यांच्या घरी. तर आपली ही आजची देवपूजा. आणि देवपूजा झाल्याशिवाय घरामध्ये प्रसन्न वाटत नाही बरं का. तर साधी सोपी होईना देवपूजा करायची ना. आज काही कुठं मला फुलं मिळाली नाही. मी पूनमच्या घरी आले बघा. तर काय देत नाही तुला गार्गी? गाडी देत नाही वय. तू खेळ. तू एकदा खेळ. चालव की एकदा. तर गार्गीला बघा तिच्या पप्पाने ना चांगली अशी कुट्टी आणली आहे. चल ये. त्याला दे आता थोड्या वेळ. त्याला दे.
आता समर्थ बसतोय बरं का स्कूटीवरती. धडकू नको समोर. हा नीट चालव हा. पडशीन पडशीन. हाय नाही पप्पा मी शेवटी गेला. हा शेवटी घे शेवटी पडतोय ना तुला चालवा येत नाही. तर चला गाडी स्कूटी चालवते. बघा सगळी कामं आवरलेत माझी आणि आत्ता झाली दुपारची वेळ म्हणजे जवळजवळ 12 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे तनुच्या मम्मीच्या घरी. तर कशाला चाललो आहे काय चाललो आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आता कोण कोण चाललं आहे तर बंटी मी आणि सिद्धीच चाललो आहे. समृद्धी काय येणार नाही तिला घरी अभ्यास आहे त्यामुळे ती थांबणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आत्ता तनुच्या मम्मीच्या घरी पोहोचलो आम्ही. तर आता कशासाठी आलो ते तुम्ही पहा. तर लोणकर ताईसुद्धा आलेले आहेत. अजून एक मावशी यायच्या राहिल्यात आणि तनू बंटी आणि सिद्धी. बंटीला सिद्धीला तर मी घरूनच घेऊन आले आणि तनू पण आहे. तर काय चाललंय त्यांचं तुम्हाला दाखवते मी. तर इकडं बघा या तनूच्या मम्मी तर त्यांनी आम्हाला पापड लाटण्यासाठी बोलवलंय आणि इकडं सिद्धी लाटू लागतीये. इकडं बंटी पण आपला लाटू लागतोय बघा. कारण आता आम्ही सगळ्या बायका आहेत आणि तो एकटाच आहे ना मग त्याला कर्म नाही. मग तो म्हटला मी पण लाटू लागतो. मम्मी तर छान लाटतोय तो पापड आणि टाकू पण लागतोय बघा तिकडे पेपरवरती. इकडे आपली तनू पण बघा कशी मस्त पापड लाटतीये. तर चाललंय पापड लाटायचं आणि बरेचसे लाटून झाल्यात बघा आता. आणि त्यात महत्वाचं म्हणजे लोणकर ताईंनी ना मस्त अशी आईस्क्रीम आणली बघा येताना. आता अगोदर आईस्क्रीम खाणार आहे आम्ही सगळे नंतर परत पापड लाटणार आहे. तर आता घ्या आईस्क्रीम घ्या सगळ्यांना अगोदर. तर आमचा बंटी तर खूप एक्सायटेड आहे बघा आईस्क्रीम खाण्यासाठी. तर इकडं सुरू झालं बघा आईस्क्रीम खायला. तर ज्यांना चोकोबार आवडते त्यांनी चोकोबार घेतले. ज्यांना आईस्क्रीम आवडते आणि मला आहे ना आईस्क्रीमच घेतली मी कोण. आणि इथं लोणकर ताईंनी पण चोकोबार घेतला. त्यांना जे आवडते ते घेतलंय. आणि इकडं तनुने काय घेतलंय आणि तनुच्या मम्मीने पण कोणच घेतलाय. पण त्यांचं आता अजून पापड लाटायचंच काम चालू आहे बघा. आत्ता झाला. आता आईस्क्रीम खाणार आधी नंतर मग पापड लाटणार आहे. लाटणार आहे का बसणार आहे. तर चला आईस्क्रीम खाऊन घेतो सगळे. तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. तर चला तर बघा परत आम्ही आईस्क्रीम खाऊन पापड लाटायला बसलो. तर बंटी आपला ना लाटता लाटता आता पापड बेडवरती टाकतोय. बेडवर साडी अंतरून घेतली बेडशीटवरती आणि आता त्याच्याकडे सगळे पापड टाकायचं काम आहे बघा. आणि तनू परत आपली पापड लाटते आणि सेपरेट एक पापड लाटते बरं का ती पटापट. आणि ते सगळा पेपर तिनेच लाटलाय बंटीनी आणि तिने दोघांनी मिळून. तसं नको नाही बाळा एक एक दोन दोन तीन तीन हातात मी ताटात नको असंच आधी हातावर नाही 2-4 नंतर ताटावर. अगं तसं टाकायचं सुकलेले ते. आणि शेजवर टाका नाही टाकणार. टाकतोय हा बस तेवढेच टाकून आधी. तर घेतो आता आम्ही सगळेजण पापड लाटून. तर निम्म पीठ संपत आलंय. अजून थोडंसं निम्म राहिले. 2 किलोचे पापड होते आज बघा. मग कोणासोबत बोलणार आहे तू. फक्त आमच्या सोबत नाही बोलणार का ग. तुझं नाव काय आहे नाही सांगणार. बोल अगं बोलती की माझ्या बरोबर बोल की. फक्त ना असं असतं का ग कुठं. मी नाही का तुझी मावशी नाही. तुझं नाव सांग की. तर बघा ही अक्षरा आमच्या तनुच्या मम्मीच्या शेजारीच राहतात ह्या मावशी. तर त्या सुद्धा आलेल्या आहेत. आणि ही बघा आपली अक्षरा एकदम अशी मस्त कॉमेडी करते बघा. तर ती माझ्यासोबत रुसली बरं का बोलत नाहीये असं म्हणतीये. तर चला ह्या पण लागताय मावशीचा छान अशा पापड लाटू. आणि ही बसली तू नाही का पापड लाटू लागत का ग. मग कशाला आली नुसती बस. मावशी आहे ना ती मनीषा मावशी अशीच आहे ना. नाही तिला आज पापड लाटा लावायचे. लाटणार ना तू पापड. आमची तनु बघ कशी पापड लाटती.
बघ बरं लाटते का नाही आमची तनु दिदी पापड, सिद्धी दिदी पापड लाटते बघ. तू कधी लाटणार आहे? मोठी झाल्यावर लागलं. मोठी झाल्यावर. आता काय होतंय? आता बोलाय कसं येतंय तुला? आता मी मोठी व्हायला लागले, फिरायला यायचं का माझ्यासोबत होय ग? मग मला स्वयंपाक हा? शिकव, मग मी शाळेत जाईन, शाळेतून आल्यावर कपडे बदलीन, मग मी काम करीन, चपात्या करीन, भाजी करीन. मग आता तू म्हातारी झाली, अशी म्हणती ना, तिला आहे ना सगळं काम करायला लावीत जा बरं का. करणारच आहे ना मोठी झाल्यावर ती काम. मग मी आई मग खाणार. हा. आईन फक्त तूच खाणार ना? मी म्हातारी होणार, मग ती आमची अक्षरा स्वयंपाक करणार, जेवण बनवणार, सगळं भाजी चपाती पोळी. आणि खाणार मी माझ्या हाताने. आई मग तिच्या हाताने काय ही मावशी आवडते का तुला? ही मावशी नाव. हा मानेला झटका. तिला लोणकर मावशी सुद्धा आवडत नाही ना? नाही आवडत ना? मनीषा मावशीच पाहिजे. कोणचीच नाही आवडत ना? आणि ही 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 मावशी आवडते का? ही नाव. ही ही आई मावशी नाही आवडत. आई आवडती का? भैया आवड. गोड आणि भैया. दिदीन बाई आवडतो वय. हा दिदीन भैया गोडे. गोड आहे. आणि आई आवडती का? तुमची आई आवडते? हा ना, आम्हाला काय झालंय काटायत का काय? आम्ही काय तिखट लागतोय काय? मला खायची. बघा सगळे पापड लाटून झाले. इकडे जोड्या पण मारून घेतल्या बंटीने. इकडे मावशी आल्या, त्या मावशी आल्यात गप्पा मारण्यासाठी. लोणकर ताईंचं आणि त्यांचं चाललंय आपलं गप्पा मारण्याचं काम. तर इकडे अजून बाकी आहे बरं का. आणि पसारा अजून तसाच आहे. तर आमची तनु उचलतीये. तर इकडे काय चाललंय बघा. पोहे पोहे पोहे. तर इकडं तनुच्या मम्मीला म्हटलं काय करू नका, त्यांनी पोहे बनवायच्यात. तर त्यासाठी कांदा मिरच्या घेतलाय बघा, मिरच्या आणि चाललंय. तर तनु बघा आपली किती, आणि या बघा आपल्या काकू. तर चाललंय आपलं पोपड बेलनं घासता येते. आणि इकडं सिद्धीने आणि तनु छान असे पोहे भिजवलेत बघा. आता मस्त असा नाश्ता होणार आहे. तर चला. ही बघा आपली अक्षरा. अक्षरा काय करते तू? हे अक्षरा कशी बसली बघा मावशींच्या मांडीवरती. काय करते तू? काय बघती सांग की? नाही बोलायचं म्हणते ती. झाले बघा मस्त असे पोहे बनल्यात. काकू हलवत आहे पोहे. हा काकू आमच्या लय सुगरण आहेत बरं का. दम बिर्याणी पण छान येते त्यांना बनवायला है ना. आणि भजे तर लय आवडतात वाटत का त्यांना. तर बघा पोहे बनवून झाले. मस्त असे पोहे बनवलेत. आता लिंबू वगैरे चिरून मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार आहे सगळेजण पोह्याचा. नको म्हटलं होतं पण ती काय ऐका ना. तर म्हणलं चला असू द्या. तर बघा मस्त असे सगळ्यांसाठी पोहे बनवलेत. तर आता आम्ही सगळेजण पोहे खायला बसलोय. तर पोहे छान बनवलेत बरं का तनुच्या मम्मीने आणि काकूनी. तर तुम्ही पण या पोहे खायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.